दे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित शक्ती सहकार छत्रपती संभाजीनगरची पंचवार्षिक निवडणूक 20 मे 2025 रोजी होत असून महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे आज परभणीत प्रचार दौऱ्यावर आले होते. तसेच परभणी आगारास भेट देऊन मतदारांना आवाहन केले. मागील 66 वर्षापासून ही संस्था एस.टी. कामगार संघटनेच्या अधिपत्याखाली काम करत असून पारदर्शकपणे संस्थेचे काम सुरू असल्याचे मत अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केले व पुढे बोलताना सांगितले की येत्या मे 20 रोजी महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या सर्व 17 उमेदवारांना बस या निवडणूक निशाणीवर शिक्का मारून विजयी करावे. यावेळी गोविंद वैद्य, उमेदवार जयश्री रोकडे, संदीप प्रधान, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानोबा साबळे, राम तिडके, आकाश मुळे, आगळे दादासह एस.टी. कर्मचारी उपस्थित होते. आज एस.टी. कामगार संघटनेच्या पॅनलच्या प्रचारार्थ आमची मराठवाड्याची जी सीसीएस लागलेली त्याच्या प्रचारार्थ परभणी डेपोमध्ये आज आमची बैठक झाली. मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मतदारांचा आम्हाला मिळत आहे. गेली 65 वर्षे ही संस्था आम्ही इमाने एतबारे आणि पारदर्शी व्यवहार करून सांभाळत आहोत. राज्यातल्या बँक वगळता जवळजवळ सगळ्या संस्था मोठ्या विश्वासाने मतदार राजांनी आणि राज्यातल्या कामगारांनी आमच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत आणि म्हणून त्या प्रचारासाठी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी आलेलो आहे. या पॅनलमध्ये या प्रचारामध्ये या सीसीएसच्या निवडणुकीमध्ये 3 पॅनल एकूण पडलेले आहेत, ज्यामध्ये मान्यताप्राप्त संघटनेचा पॅनल आहे, सदावर्तींचा एक पॅनल आहे आणि पडळकर खोतांचा एक पॅनल आहे, ज्याच्यामध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने आम्हाला निवडून देतील यामध्ये तरी माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. परंतु आज या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना काल मी सदावर्तींचं भाषण जालन्याचं ऐकलं. ते म्हणत होते की 48 द्या, 7वा वेतन आयोग 48 तास द्या आणि 7वा वेतन आयोग देतो. सदावर्तींच्या संपामध्ये आज लोकांचं 3,30,000 पासून 8,80,000 पर्यंत नुकसान झालं. बँक विश्वासाने लोकांनी त्यांच्याकडे दिली. बँकेला 50 लाख रुपयाचा आरबीआयचा दंड आलाय. अ वर्गातून बँक ड वर्गात गेली. कधी तिची पतपेढी होईल? त्या संचालक मंडळांनी इतके पैसे खाल्लेत. शहाजी पाटील नावाची जी समिती नेमलेली होती त्याच्या 23 प्रकरणामध्ये हे संचालक मंडळ दोषी आढळून आले. यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या निष्पन्न झालेलं आहे. आरबीआयने त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सहकार आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. सहकार आयुक्तांनी बरखास्तीचा प्रस्ताव पाठवल्याचंही आम्हाला कळालेलं आहे.